ना त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे का? ऐका ना, वाल्मिक 20 दिवस कुठं होत्या याबद्दलचे तुम्हाला बोलायचं आहे का याबद्दल? तुम्ही या ठिकाणी पाहताय की त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचे ते या ठिकाणी बोलायला नकार देत आहेत. मात्र काय झालं का तुम्हाला? पोलिसांनी का पकडले? 2 शब्द मध्ये घ्या पकडलंय मला. मध्ये बसा थांबा. अरे मध्ये बसू तुम्ही सांगा काय झालंय ते, नीट सांगा काय झालंय ते, नीट काय झालंय ते सांगा. सोबत आम्ही आले नव्हतो. ते आजारी आहेत का? आजारी आहेत का ते? आजारी आहेत का ते? वाल्मिकांच्या सोबतचे कार्यकर्ते त्यांच्याशी देखील पोलीस वाल्मिक कराड आहेत, त्यांच्या सोबतचे हे कार्यकर्ते आहेत, ते या ठिकाणी आता पळ काढत आहेत. खरं तर त्यांचा मंत्र जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतोय. मात्र त्यांचे आणि टीव्हीवर बातमी ऐकल्यामुळे आम्ही इथं म्हणजे मी स्वतः आणि माझा एक मित्र आम्ही फक्त इथं बघायला आलता की काय चालू. कोणते नाही बघा ना तुम्ही, एवढे कॅमेरे नाही एक सुद्धा. मी गाडीतून फाशी द्या वाटलं तसं. आमचा संबंध आम्ही सामान्य मी आलो ट्रॅव्हल्स आम्ही आळंदीला दर्शनाला आलता इथं बघण्यासाठी आलता आम्ही. सीआयडी ऑफिस मध्ये कशासाठी आला? सीआयडी ऑफिस मध्ये कशाला आला? तुम्ही बाहेरून आला ना, सीआयडी ऑफिस मध्ये कशासाठी आला? आम्हाला समजा इथं टीव्हीवर आम्हाला एवढं पुढाऱ्यासारखा त्रास नका. नाही पुढारी नाहीये, कार्यकर्ते इथं काल होतात उद्या होतात कायम राहणार. तुम्ही ज्यांच्या समर्थनासाठी आला त्यांच्यावर खून केल्याचा आरोप ठेवताय. या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, त्यांच्यातच या ठिकाणी मारहाण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यातच या ठिकाणी हमरुतुमरी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. मीडियाशी बोलू नये म्हणून ते एक कार्यकर्ता आहे, त्याला या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. तर तुम्ही पाहताय हा संपूर्ण परिसर जो आहे हा सीआयडी परिसर आहे. आणि या परिसरामध्ये वाल्मिक कराड जसे दाखल झाले त्याच टायमिंगला त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाले. आणि आता काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्यात मतभेद झालेले आहेत, त्यांच्यातच हमरीतुमरी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सह निलेश करमारे, झी मीडिया, पुणे.